Hello students, today we are going to learn EVS part 2, lesson number 6, the oath of Swaraj. मी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. तुमचे आत्ताच जस्ट एक्झाम झालेले आहे. सगळ्यांना छान मार्क्स पडलेले आहेत. फर्स्ट लेसनमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आधीचा महाराष्ट्र, त्यानंतर संतांचं कार्य आपण पाहिलं, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वंशाबळ आहे त्यामध्ये फेमस हाऊस ऑफ भोसले घराणा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांचं बालपण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एज्युकेशन, अशा प्रकारे 5 लेसन आपण पाहिलेले आहेत. आजचा हा आपला पुढचा लेसन द ओथ ऑफ स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच ठरवलेलं होतं किंवा जिजाबाई त्यांना त्या पद्धतीनेच घडवत होत्या की माझा जो पुत्र आहे हा पुत्र पुढे गेल्यानंतर स्वतःचं जनतेचं रयतेचं राज्य निर्माण करेल, स्वराज्य निर्माण करेल. आणि ही स्वराज्य स्थापनेची जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली. आणि त्या प्रतिज्ञेचंच वर्णन या लेसनमध्ये आपल्याला केलेलं आहे. कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्र केलं आणि मावळ्यांच्या मदतीने हे स्वराज्य निर्माण केलं. सो टेक आउट युअर बुक्स अँड लेट्स स्टार्ट. द टेम्पल ऑफ रायरेश्वर. टू द साऊथ वेस्ट ऑफ पुणे देअर इज अ ब्युटी स्पॉट कॉल्ड रायरेश्वर, फेमस फॉर इट्स टेम्पल. In the year 1645, an extraordinary event took place at there. Shivaji and a few Maulas from the neighboring valleys had gathered there. Why had they come to this lovely spot hidden in the deep forest? What did they discuss and what favor did they ask of Lord Shiva? The temple of Raireshwar. रायरेश्वराचं मंदिर, रायरेश्वराचं देवालय. टू द साऊथ वेस्ट ऑफ पुणे. पुण्यापासून जवळच साऊथ वेस्ट साईडला, दक्षिणोत्तर साईडला देअर इज अ ब्युटी स्पॉट. एक सुंदर अशी रम्य असं ठिकाण होतं, सुंदर अशी जागा होती आणि त्या जागेचं नाव होतं रायरेश्वर. आणि हे जे रायरेश्वर आहे ते तिथल्या मंदिरासाठी प्रसिद्ध होतं. भगवान शंकराचं हे मंदिर आहे, पिंड आहे आणि त्या शंकराचं हे मंदिर रायरेश्वर पुण्याजवळच या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर असं रम्य असं हे ठिकाण होतं. आणि या मंदिरात इन द इयर 1645 1645 साली, म्हणजे शिवाजी महाराज अवघे 15 वर्षाचे असताना, 15 वर्षाचे म्हणजे फक्त आत्ता तुम्ही सगळेजण आहात 10 इयर्स, 6 10 सगळे 10 इयर्सचे आहात. अजून 5 इयर्स नंतर तुम्ही कितवीत असणार आहात? 8वीला किंवा 9वीत. म्हणजे 9वी 10वीच्या वर्गात जी मुलं आहे, म्हणजे आता जे दिदी दादा आपले आहेत 10वीच्या वर्गातले, त्यांच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणजे फक्त 15 इयर्स ओल्डचे होते. अँड एक्स्ट्राऑर्डिनरी इव्हेंट टू प्लेस ॲट देअर. आणि या मंदिरामध्ये एक एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे असामान्य, एकदम कधी न घडणारी अशी घटना या ठिकाणी घडली. आणि ती घटना कोणती होती? शिवाजी अँड अ फ्यू मावळास फ्रॉम द नेबरिंग व्हॅलीज हॅड गॅदर देअर. शिवाजी महाराज आणि आजूबाजूच्या परिसरात राहणारे, दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारे मावळे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचे मित्र होते, हे मावळे लोक, मावळी मुलं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्या मंदिरामध्ये एकत्र जमलेली होती. वाय हॅड दे कम टू दिस लवली स्पॉट हिडन इन द डीप फॉरेस्ट. त्यावेळेस पुणे आत्तासारखं पुणे नव्हतं, अतिशय जंगल असं त्या ठिकाणी पसरलेलं होतं. थोडासाच भाग जो होता लाल महाल शनिवारवाड्याजवळचा, तोच भाग थोडासा प्रसिद्ध असा होता. बाकी सगळं पुणे हे जंगलाने आच्छादलेलं होतं. आणि ह्या जंगलमय अशा पुण्यामध्ये रायरेश्वराच्या दाट अशा जंगलात रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सवंगडीत जमलेले होते. का बरं ही मुलं त्या ठिकाणी जमली होती? असं काय होतं त्या ठिकाणी? व्हॉट डिड दे डिस्कस अँड व्हॉट फेवर डिड दे आस्क ऑफ लॉर्ड शिवा. काय डिस्कशन चालू होतं ह्या सगळ्यांमध्ये? काय मागणं मागत होते ते देवाजवळ? तर ते मागणं असं होतं, इन सेकंड पॅरेग्राफ, द फायरी इलोक्वेन्स ऑफ शिवाजीज. शिवाजी महाराजांची तेजस्वी वाणी,
शिवाजी महाराजांचे तेजस्वी बोल, शिवाजी महाराज जे बोलत होते त्या मावळ्यांसोबत ते खूप ऐकण्यासारखं होतं. आणि ते होतं शिवाजी वॉज स्टील क्वाईट यंग. शिवाजी महाराज खूप छोटे होते, अगदी लहान होते. बट हिज माइंड वॉज ऑलरेडी बिझी प्लॅनिंग विथ बिग थिंग्स. पण त्यांचं मन जे होतं ते वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यामध्ये गुंतलेलं होतं. त्यांच्या मनामध्ये एकच लक्ष लहानपणापासून होतं की मला काय करायचं आहे, स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि ह्या अशा मोठ्या गोष्टींमध्ये त्यांचं मन त्यांनी कधीच मिळवून टाकलं होतं. त्याच्यासाठी त्यांचं मन प्लॅनिंग करायला लागलेलं होतं. अगदी छोट्या वयातच त्यांना स्वराज्य स्थापनेचे वेळ लागलेले होते. ही ओपन्ड हिज माइंड टू हिज प्लेमेट्स अँड सेड. मंदिरामध्ये जमलेल्या आपल्या सख्या सवंगड्यांसोबत ते बोलू लागले. त्यांनी त्यांचं मन त्यांच्यासमोर मोकळं केलं आणि ते म्हणाले, माय डिअर फ्रेंड्स, हे बघा मित्रांनो, टुडे आज आय एम गोइंग टू टॉक यू अबाउट समथिंग. मी आज तुम्हाला काही सांगणार आहे. विच इज इन माय माइंड फॉर अ लॉंग टाईम. जी माझ्या मनामध्ये खूप दिवसापासून मी ठेवलेलं आहे, खूप वर्षापासून मी ठरवलेलं आहे. आणि ती गोष्ट मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलून दाखवणार आहे. माय फादर शहाजीराजे इज अ सरदार ॲट अ कोर्ट ऑफ बिजापूर. माझे वडील शहाजीराजे हे विजापूरच्या दरबारामध्ये एक खूप मोठ्या पदावर सरदार म्हणून कामाला आहेत. खूप मोठे ते सरदार आहे. इट इज ही हू हॅज गिवन मी द चार्ज ऑफ हिज जागीर. हा जो पुण्याचा जो भाग आहे हा त्यांना जहागीर म्हणून, वतन म्हणून मिळालेला आहे, बक्षीस म्हणून मिळालेला आहे. आणि तो भाग त्यांनी मला दिलेला आहे. एव्हरीथिंग इज गोइंग ऑन वेल अँड पीसफुली. सगळं काही एकदम शांततेत, आनंदामध्ये चालू आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. बट फ्रेंड्स, आय एम नॉट हॅपी. बट बघा मित्रांनो, पण मी हॅपी नाही आहे. मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद वाटत नाही आहे. माझे वडील मोठे सरदार आहे, मला एवढी मोठी जहागीर मिळालेली आहे, पुण्याचा राज्यकारभार मी सांभाळतोय, पण मला या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद वाटत नाही आहे. मस्ट वी ऑलवेज रिमेन सॅटिस्फाईड ॲज बॉन्डमेन ऑफ द सुलतान्स. का आपण नेहमी ह्या सुलतानांच्या गुलामगिरीतच राहायचं का? नेहमी या सुलतानांनी सांगितलेली कामच ऐकायची का? आपण त्याच्यामध्येच संतुष्ट राहायचं का? मस्ट वी ऑलवेज ईट आउट ऑफ द अदर्स हँड. नेहमी दुसऱ्याच्या जोंजळीने पाणी प्यायचं का? दुसऱ्याने खाऊ घातल्यानंतरच आपण खायचं का? आपल्याला स्वतःचे काही अधिकार, हक्क, स्वतःचं राज्य निर्माण करता येणार नाही का कधी? वी आर सराउंडेड ऑन ऑल साइड बाय फॉरेन किंगडम विच आर कॉन्स्टंटली ॲट वॉर. आपल्याला सगळ्या बाजूंनी परकीय आक्रमणाने वेढलेलं आहे. सगळीकडून अन्याय अत्याचार होत आहे. सगळीकडून आपल्यावर वेगवेगळे राज्याची परकीय आक्रमण आहेत. सतत युद्ध होत आहे. कुणी ना कुणी आपल्यावर सारखं अटॅक करत आहे, युद्ध होत आहेत. अवर पीपल गेट किल्ड फॉर नथिंग ड्युरिंग दिस वॉर. आणि काय होत आहे? काहीच होत नाही, फक्त माणसं मात्र आपली मारली जातात. देअर फॅमिली आफ्टर फॅमिली गेट्स अपरूटेड. ते मेल्यानंतर, त्यांच्या घरातली माणसं मारली गेल्यानंतर त्यांच्या ज्या फॅमिलीज आहेत त्या देशोधडीला मिळत आहे, त्यांची नासधूस होत आहे, अपरूटेड, त्यांचं नुकसान होत आहे. अवर कंट्री सफर्ड डिस्ट्रक्शन. आपला जो देश आहे हा देशोधडीला लागलेला आहे. अँड व्हॉट डू वी गेट आउट ऑफ ऑल दिस. आणि ह्याच्यातून आपल्याला काय मिळतंय? आपण ह्याच्यासाठी काहीच करायचं नाही का? नथिंग बट स्लॅव्हरी. आपल्याला काहीच मिळत नाही. आपल्याला फक्त मिळते ती गुलामगिरी, निजामशहाची, आदिलशहाची गुलामगिरी. आपण त्यांच्यासाठी काम करतोय, पण आपल्याला मात्र काहीच मिळत नाही आहे. आपल्याला फक्त त्यांचा अन्याय अत्याचार सहन करावा लागत आहे. हाऊ लॉंग शाल वी कंटिन्यू टू टॉलरेट दिस. किती दिवस आपण हे सगळं सहन करायचं? हाऊ लॉंग शाल वी ले डाऊन अवर लाईव्स फॉर अदर्स. किती दिवस दुसऱ्यांसाठी आपलं आयुष्य पणाला लावायचं? शाल वी ऑलो दिस कंटिन्यू जस्ट फॉर द सेक ऑफ स्मॉल वतन्स. आणि छोट्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी आपण हे सगळं करायचं? त्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर आपण संतुष्ट राहायचं? व्हॉट हॅव यू से ऑल अबाउट दिस. मला हे अजिबात मान्य नाही. सांगा मित्रांनो, सांगा, माझ्या या बोलण्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? छत्रपती शिवाजी महाराज अतिशय तळतळीने बोलत होते की त्यांना ही निजामशाह आणि आदिलशहाची जी गुलामगिरी आहे ती पूर्णपणे झटकून टाकायची होती. आपल्या ह्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. या ठिकाणी स्वराज्य निर्माण करायचं होतं. निजामशाह, आदिलशहाला या ठिकाणी हुसकून त्यांची गुलामगिरी संपवून जनतेचं राज्य निर्माण करायचं होतं. आणि हेच ते त्यांच्या सवंगड्यांसोबत बोलून दाखवत होते. त्यांच्या मित्रांना त्यांच्या मनातले विचार त्यांनी बोलून दाखवले की मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हॅप्पी नाही आहे,
मला इथे सगळे चेंजेस घडवून आणायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला फक्त गुलामगिरी मिळते, ही गुलामगिरी आपल्याला धुडकावून लावायची आहे. काय वाटतंय मित्रांनो तुम्हाला माझ्या ह्या बोलण्याबद्दल? त्यावर शिवाजी वॉज स्पीकिंग विथ ग्रेट इमोशन. छत्रपती शिवाजीराजे खूप आतुरतेने कळकळीने बोलत होते. अँड हिज फेस वॉज रेड विथ अँगर. त्यांना मनातून खूप राग आला होता. रागाने त्यांचा चेहरा लाल झाला होता. इन द मिडल ऑफ हिज स्पीच ही स्टॉप्ड. बोलता बोलता ते मध्येच थांबले. अँड लुक ॲट हिज कंपॅनियन. आपल्या मित्रांकडे त्यांनी एक बार पाहिलं. द यंग मावळाज गॅदर्ड देअर इन द इनर कॅप्टम ऑफ रायरेश्वर वेअर ग्रॅडली थ्रिल्ड बाय शिवाजी स्पीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या बोलण्यानं त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जमलेले सगळे मावळे आणि तो रायरेश्वराच्या मंदिराची ती पवित्र जागा, सॅन्टम म्हणजे पवित्र जागा, थरथरायला लागली होती. त्या जागेला सुद्धा सुचेनासं झालं होतं की अचानकपणे ह्या छोट्या शिवाजीला झालंय तरी काय. अहो काहीच नव्हतं झालं. त्याला वेड लागलं होतं. कशाचं वेड? स्वराज्य स्थापनेचं वेड लागलं होतं. दे हॅड सीन अ न्यू विजन. सगळ्या मावळ्यांना कळून चुकलं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे काहीतरी एक नवीन दृष्टी आहे. वन ऑफ देम सेड. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्रांमधील एक मित्र म्हणाला, अवर यंग प्रिन्स, हे बघा राजे, टेल अस क्लिअरली, तुम्ही स्पष्टपणे सांगा, व्हॉट एव्हर इज युअर माइंड, काय आहे तुमच्या मनात. वी आर प्रिपेअर्ड, आम्ही तयार आहोत. वी आर अनकॉन्शियस टू डू युअर बाइंडिंग. तुमच्या ह्या बोलण्यानं आम्हाला अस्वस्थ झालेलं आहे. तुम्ही काय बोलताय ते आम्हाला समजत नाही आहे. यस राजे, तुम्ही जे बोलताय ते खरंच विचार करण्यासारखं आहे. दे ऑल सेड विथ वन व्हॉइस, वी आर विथ यू. सगळेजण एकत्रितपणे म्हणाले, तुम्ही जे कराल त्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही फक्त सांगा आत्ता काय करायचं आहे. वी शॅल डू व्हॉट एव्हर यू से ॲट द केस ऑफ अवर लाईव्स इफ यू नीड. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही आमचं जीव द्यायला देखील तयार आहोत. अशी माणसं शिवाजीराजांना भेटली होती आणि ह्या माणसांनी शिवाजीराजांची साथ मात्र कधीही सोडली नाही. स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये या मावळ्यांनी शिवाजी महाराजांना मदत केली. प्रसंगी स्वतःचे प्राणसुद्धा त्यांनी दिले. अशा प्रकारे रायरेश्वराच्या त्या पुण्याजवळच्या मंदिरामध्ये 1645 साली छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मित्र यांनी स्वराज्य स्थापनेविषयी चर्चा करायला सुरुवात केली. द ओथ ऑफ स्वराज. शिवाजी गॉट फ्रेश इन्स्पिरेशन फ्रॉम देअर वर्ड्स. लुकिंग ॲट ईच ऑफ देम ही सेड. शिवाजी महाराजांच्या बोलण्याने शिवाजी महाराजांना त्या सगळ्यांच्या बोलण्यातून एक इन्स्पिरेशन मिळालं. माझे मावळे माझ्यासोबत आहे तर मी आता काहीही करू शकतो. सगळ्यांकडे पाहून ते म्हणाले, फ्रेंड्स, अवर पाथ इज क्लिअर. बघा मित्रांनो, आपला रस्ता सोपा आहे, सरळ आहे. वी शॅल ऑल ट्राय टू अटेन अवर आयडियल वर्क फॉर इट टिल इट इज अचीव्ड. जोपर्यंत आपल्याला आपलं स्वराज्य निर्माण करता येत नाही, जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण आपला हा मार्ग सोडायचा नाही. प्रामाणिकपणे काम करत राहायचं. वी शॅल ऑल शुड बी रेडी इवन टू सॅक्रिफाईस देअर लाईव्स फॉर दिस आयडियल विच इज हिंदवी स्वराज्य. आणि आपल्या हे आयडियल वर्क, आदर्श काम करण्यासाठी, आपलं हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रसंगी आपल्याला आपले प्राण द्यावे लागले तरी आपण आता मागे पुढे पाहायचे नाही. वी विल हॅव अवर ओन राज, आपलं स्वतःचं राज. युअर्स, माइन अँड एव्हरीबडी राज. तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं राज्य, हिंदवी स्वराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे. वी रिफ्यूज टू लिव्ह ॲज अ स्लेव्स एनिमोर. आता इथून पुढे आपण दुसऱ्यांच्या गुलामगिरीत राहायचं नाही. दुसऱ्यांचा गुलाम, दुसऱ्यांचा नोकर म्हणून आपण काम करायचं नाही. लेट अस टेक दिस ओथ विथ लॉर्ड रायरेश्वर ॲज विटनेस. चला सगळेजण ह्या भगवान श्री शिवशंकरासमोर, रायरेश्वरासमोर आपण सगळेजण आज प्रतिज्ञा करूया, शपथ घेऊया. हा रायरेश्वर आपल्याला साक्षीदार आहे. वी गिव्ह अवर सेल्स कम्प्लीट टू डू द ग्रेट टास्क ऑफ एस्टॅब्लिशिंग अवर ओन राज स्वराज्य. आणि सगळ्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर त्या रायरेश्वराच्या पवित्र जागेमध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. जोपर्यंत हे स्वराज्य स्थापन होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी आम्ही आमच्या जीवाची देखील बाजी लावू, अशी सगळ्या मावळ्यांनी त्या रायरेश्वराच्या पवित्र जागेमध्ये शपथ घेतली. द टेम्पल इको द वर्ड ऑफ शिवाजी. शिवाजी महाराज बोलत होते, त्याच्या मागोमाग ते मंदिर देखील त्यांच्या मागे बोलायला लागलं होतं. मंदिरामध्ये प्रतिध्वनी उमटत होते. गॉड थिंक्स दॅट द किंगडम शूड टेक शेप ॲज हिंदवी स्वराज्य. देवाला देखील असं वाटत होतं की हे राज्य बदलावं आणि ह्या राज्याचं रूपांतर
हिंदवी स्वराज्यात हवं. वी शॅल सी दॅट गॉड्स विथ हिज फुलफिल. आणि आपण आता पाहतोच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस घेतलेली जी प्रतिज्ञा होती ती त्यांनी पूर्ण करून दाखवली आणि देवाने देखील त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना मदत केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सो द मावळाज लेफ्ट द टेम्पल. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केल्यानंतर मावळे सगळेजण मंदिराच्या बाहेर आले. कमिटेड टू द ओथ ऑफ फ्रीडम ऑफ स्वराज्य. द माइंड ऑफ शिवाजी वॉज फिल्ड विथ ग्रेट जॉय. छत्रपती शिवाजी महाराजांचं मन आनंदाने भरून गेलेलं होतं. खूप आनंद त्यांना त्या ठिकाणी झालेला होता. ॲज सून ॲज ही रीच पुणे. त्या आनंदातच ते पुणे येथे या ठिकाणी येऊन पोहोचले. ही वेंट स्ट्रेट टू लाल महाल टू सी हिज मदर. त्यांच्या आईला भेटण्यासाठी ते लाल महालामध्ये गेले. ही डिस्क्राईब हर टू ऑल दॅट टूक प्लेस इन रायरेश्वर. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जे काही घडलं ते सगळं त्यांनी येऊन त्यांच्या आईला सांगितलं की माझे मावळे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतलेली आहे. आता जोपर्यंत हिंदवी स्वराज्य निर्माण होत नाही मग त्यासाठी आमच्या जीवाची बाजी लावावी लागली तरी चालेल, पण आम्ही शांत बसणार नाही आणि स्वराज्य स्थापन करून दाखवल. हा सगळा इव्हेंट त्यांनी त्यांच्या आईसमोर सांगितला. ओव्हरजॉय जिजाबाई थॉट विथ सॅटिस्फॅक्शन दॅट शिवाजी वुड अकम्प्लिश व्हॉट वॉज ऑलवेज इन हर माइंड. हे ऐकताच जिजाबाईंना मनोमन खूप आनंद झाला. जिजाबाईंना कळून चुकलं की मी जे संस्कार लहानपणापासून माझ्या पुत्रावर केले होते, माझ्या मनची इच्छा माझ्या पुत्राने ओळखली आणि मी ज्या संस्काराने छत्रपती शिवाजी महाराजांना वाढत होते ते संस्कार माझे वाया गेले नाही. आणि ह्याच संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द ओथ ऑफ स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात 1645 साली मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, हे आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तुमच्याकडे सगळ्यांकडे बुक आहे. बुकमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे पिक्चरमध्ये की छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहे, बाकीच्या सगळे मावळे त्या ठिकाणी उभे आहेत आणि सगळ्यांनी मिळून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा या ठिकाणी केलेली आहे की आम्ही जोपर्यंत हिंदवी स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हे महत्त्वाचं जे काम आहे, जे आदर्श काम आहे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं, ते आम्ही पूर्ण करणार आहे. या ठिकाणी देखील पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल द ओथ ऑफ स्वराज्य. त्यासाठी सगळ्या मावळ्यांनी जीवाची बाजी देखील लावली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यांच्या आई जिजाबाईंचं हे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवलं. तर या ठिकाणी काही महत्त्वाचे रायमिंग वर्ड्स, डिफिकल्ट वर्ड्स देखील आहे. ते डिफिकल्ट वर्ड्स देखील आपण लगेचच पाहणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. छत्रपती शिवाजी महाराज विषयच असा आहे की त्यावर आपण कितीही बोलताना जेव्हा आपण बोलतो छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जो जय म्हणतो तोच खरा मावळा, हे खरं आहे. आणि आपोआपच शिकवत असताना ते बाहेर पडत असतं. तर डिफिकल्ट वर्ड्स बघा. ओथ, प्रतिज्ञा, ब्युटी स्पॉट, सुंदर रम्य ठिकाण, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, असामान्य, फायरी, तेजस्वी, इलोक्वेन्स, वाणी, बोल, सॅटिस्फाईड, समाधानी, पीसफुली, शांतपणे, बॉन्डमॅन, गुलामगिरी, फॉरेन, परकीय, कॉन्स्टंटली, सतत, वॉर, युद्ध, स्लॅव्हरी, गुलामी, टॉलरेट, त्रास देणे, कंपॅनियन, सोबती, स्कॅन्टम, पवित्र जागा, थ्रिल्ड, थरथरणे, विजन, दृष्टी, अनकॉन्शियस, अस्वस्थ, पाथ, मार्ग, स्ट्राईव्ह, प्रयत्न करणे, सॅक्रिफाईस, त्याग करणे, विटनेस, साक्षीदार, इको, प्रतिध्वनी. राईट दिस डिफिकल्ट वर्ड्स इन युअर नोटबुक अँड रीड द लेसन. थँक्यू.